नमस्कार मित्रांनो, गॅस टंचाईत सरकारचा मोठा निर्णय. आता 3 लिटर रॉकेल मिळणार, पण हा दाखला आवश्यक आहे. काय आहे हा दाखला आणि काय आहे ही रॉकेलची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरामध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे संबंध देशभरात नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी इंधनासाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुन्हा एकदा रॉकेल वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे रॉकेल नेमकी कोणाला मिळणार याबाबतचा देखील मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत आणि त्यात आपण सविस्तर बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार या महिन्यामध्ये केरोसिन म्हणजेच रॉकेल वितरण करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकी लाभार्थी कुटुंबात शिधापत्रिकात 3 लिटर केरोसिन देण्यात येणार आहेत. रॉकेल वितरणामध्ये अत्याधुनिक अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना वितरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार असून सर्वप्रथम अत्याधिक धारक असलेल्या शिधापत्रक धारक कुटुंबांना रॉकेलचे वितरण होणार आहेत. त्यानंतर उपलब्धतेनुसार शिधापत्रिका धारक कुटुंबांना देखील रॉकेल वितरण करण्यात येणार आहेत. मात्र ज्या नागरिकांकडे शिधापत्रिक नसेल अशा कुटुंबांना आणि स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीचा दाखला असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. रॉकेलचा संपूर्ण साठा वाटप दिनांकापासून 45 दिवसात उचलणं वितरकांना बंधनकारक असून उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाहीत. वितरण प्रक्रिया तेल कंपनीचे वितरक, किरकोळ परवानाधारक आणि रास्त भाव दुकानदार लाभार्थी अशा टप्प्यात वितरण प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. प्रत्येकी लाभार्थीस 3 लिटर प्रमाणे लिटर वाटप करणार आवश्यक असून त्यासाठीचे दर हे जिल्हा अधिकारी निश्चित करणार आहेत. तेल कंपन्यांनी केरोसिनचा पुरवठा नियमित ठेवावा तसेच पहिल्या आठवड्यात 85% केरोसिन उपलब्ध करून द्यावे अशी सूचना देण्यात आल्या आहेत. या केरोसिनचे वितरण तालुका स्तरावर तहसीलदाराच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहेत. गैरवाटप टाळण्यासाठी तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि पोलिसांचा समावेश असलेले संयुक्त तपासणी पथक नेमण्यात येणार आहे. केरोसिनचा वापर केवळ घरगुती कारणासाठी करण्यात यावा. भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.